व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे गणतंत्र दिवस। चला तर मग सुरू करूया आजच्या मराठी निबंधाला। फडकतो तिरंगा अभिमानाने आज, फडकतो तिरंगा अभिमानाने आज, भारत माझा झाला गणराज्य खास। संविधानाने दिले हक्क दिले कर्तव्यही, एकतेची शिकवण बंधुत्वाची सही, एकतेची शिकवण बंधुत्वाची सही। भारताचा गणतंत्र दिवस दरवर्षी 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो। या दिवशी 1950 साली भारतीय संविधान अंमलात आले। भारत एक सार्वभौम लोकशाही गणराज्य बनला। हा दिवस देशाच्या एकतेचा, संविधानाचा व राष्ट्रीय अभिमानाचा प्रतीक आहे। हा दिवस भारतीय नागरिकांसाठी अत्यंत अभिमानाचा आहे। नवी दिल्ली येथे भव्य संचलन आयोजित केले जाते, ज्यामध्ये भारताची सांस्कृतिक विविधता व सैन्य शक्ती दाखवली जाते। राष्ट्रपती राष्ट्रध्वज फडकवतात आणि राष्ट्रगीत गायले जाते। शाळा, महाविद्यालय व कार्यालयांमध्येही विविध कार्यक्रम होतात। गणतंत्र दिवस नागरिकांना संविधानाचे महत्त्व, हक्क आणि कर्तव्याची आठवण करून देतो। भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले। या दिवशी भारत स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य म्हणून संविधानामुळे भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि न्यायाची हमी मिळाली। संविधान सभेने अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर हे संविधान तयार केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली। संविधान हे देशाच्या प्रशासनाचा आधारस्तंभ आहे। त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा व अभिमानाचा मानला जातो। भारताचे संविधान सभेने तयार केले। संविधान सभेची स्थापना 1946 साली झाली। या सभेत देशातील विविध राज्यांचे व समाज घटकांचे प्रतिनिधी होते। संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। त्यांनी संविधान तयार करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली। अनेक चर्चा, विचार मंथन आणि दुरुस्त्या करूनही संविधान तयार करण्यात आले। भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले गेले आणि 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले। हे संविधान भारताच्या लोकशाही, समानता आणि न्यायाच्या मूल्यांचे प्रतीक आहे। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। ते संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी संविधान तयार करण्यासाठी मोठे योगदान दिले। डॉक्टर आंबेडकर यांनी विविध समाज घटकांचे विचार समजून घेऊन संविधानात न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची मूल्ये समाविष्ट केली। त्यांनी मूलभूत हक्क, कर्तव्ये, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही व्यवस्थेचा आधार संविधानात ठरविला। त्यांची मेहनत आणि दूरदृष्टीमुळे भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे आणि सखोल संविधान बनले। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते। गणतंत्र दिवसाच्या दिवशी राष्ट्रपती राष्ट्रध्वज फडकवतात। हा सोहळा विशेषतः नवी दिल्लीतील राजपथावर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो।
राष्ट्रपती राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर राष्ट्रगीत गायले जाते आणि देशभक्तीची भावना जागृत होते. या दिवशी शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय आणि वेगवेगळ्या संस्थांमध्येही ध्वजारोहण केले जाते. राष्ट्रध्वज फडकवण्याचा हा कार्यक्रम देशातील ऐक्य, स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा प्रतीक म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक नागरिकासाठी हा क्षण अभिमानाचा असतो आणि संविधानाचे महत्त्व आठवून देतो. भारताची राजधानी नवी दिल्ली आहे. ही शहर राजकारण, प्रशासन आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथे राष्ट्रपती भवन, संसद भवन, इंडिया गेट महत्त्वाची इमारती आहेत. नवी दिल्ली ही भारताच्या विविध राज्यातील लोकांचे एकत्रीकरण दर्शवते आणि येथे दरवर्षी गणतंत्र दिवसाचे भव्य संचलनही आयोजित केले जाते. हे शहर ऐतिहासिक, आधुनिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या खूप समृद्ध आहे. नवी दिल्लीमध्ये विविध भाषांचे, धर्मांचे आणि परंपरांचे लोक राहतात, ज्यामुळे भारताची विविधता आणि एकता दोन्ही दिसून येते. त्यामुळे नवी दिल्ली हे देशाचे प्रशासनाचे हृदय मानले जाते. गणतंत्र दिवसाच्या दिवशी राष्ट्रगीत गायले जाते. राष्ट्रगीताचे लेखक रवींद्रनाथ टागोर होते. हा दिवस भारताच्या स्वातंत्र्य आणि गणराज्य स्थापनेचा सन्मान केला जातो. नवी दिल्लीतील राजपथावर राष्ट्रपती राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर हे गीत गायले जाते, ज्यामुळे देशभक्तीची भावना जागृत होते. शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयांमध्ये देखील राष्ट्रगीत गायले जाते. हे गीत एकता, स्वातंत्र्य, बंधुता आणि देशभक्तीची शिकवण देते. नागरिकांना आपल्या देशावर गर्व वाटावा यासाठी हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. जन गण मन हे गीत प्रथम बंगाली भाषेत रचले गेले होते आणि नंतर हिंदीत अनुवादित करून संपूर्ण भारतात गाण्यात येऊ लागले. राष्ट्रगीत भारताच्या स्वातंत्र्य, एकता, बंधुता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक आहे. प्रत्येक गणतंत्र दिवस, स्वातंत्र्य दिन आणि इतर राष्ट्रीय सोहळ्यांमध्ये हे गीत गायले जाते. शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय आणि सार्वजनिक कार्यक्रमात नागरिक राष्ट्रगीत गायून देशभक्तीची भावना व्यक्त करतात. रवींद्रनाथ टागोर यांच्या या काव्यामुळे भारताची संस्कृती आणि गौरव जागृत राहतो. वीरांच्या बलिदानाने मिळाले स्वातंत्र्य, लोकशाहीचे तेज, न्यायाचे सामर्थ्य, धर्म जात भाषा सारे एकत्र येऊ, भारत मातेचे वैभव आपण जपू. भारतातील संविधानात नागरिकांना मूलभूत अधिकार दिले आहेत, जे 6 प्रकारचे आहेत. हे अधिकार प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समानता, संरक्षण आणि न्याय मिळवून देण्यासाठी आहेत. हे अधिकार व्यक्तीच्या विचार, धर्म, भाषण, शिक्षण आणि सांस्कृतिक हक्कांसाठी महत्त्वाचे आहेत. मूलभूत अधिकारांमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार, संविधानिक उपचाराचा अधिकार, जीवन व व्यक्तीची सुरक्षा आणि समान न्यायाचा अधिकार यांचा समावेश होतो. या अधिकारांमुळे नागरिक आपल्या जीवनात स्वातंत्र्य आणि सुरक्षा अनुभवतात आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा भाग बनतात. त्यामुळे हे अधिकार अत्यंत महत्त्वाचे आहेत. भारत सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य आहे. सार्वभौम असल्यामुळे भारताचे स्वतःचे स्वतंत्र सरकार,
आणि संविधान आहे. समाजवादी असल्यामुळे समाजातील सर्व लोकांना समान संधी, न्याय व आर्थिक सुविधा मिळतात. धर्मनिरपेक्षतेमुळे कोणत्याही धर्माला विशेष स्थान दिले जात नाही आणि सर्व धर्मांना समान आदर मिळतो. लोकशाही असल्यामुळे नागरिकांना सरकार निवडण्याचा अधिकार आहे आणि लोकांच्या मतांवर प्रशासन चालते. भारताची ही वैशिष्ट्ये संविधानात स्पष्टपणे नमूद आहेत. म्हणूनच भारत हे मजबूत लोकशाही आणि एकात्मतेचे प्रतीक मानले जाते. जानेवारी सुवर्ण दिन महान, गणतंत्र भारताचा अभिमान. देशासाठी जगू, देशासाठी मरू, जय हिंदच्या घोषात जीवन अर्पू. एक जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे हे आपले कर्तव्य आहे. गणतंत्र दिवस हा आपल्यासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी दिवस आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवण्यास विसरू नका. धन्यवाद.